आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी परळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंसह कुटुंबियांना धीर दिला। महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा ही मागणी घेऊन बीडच्या कणेरवाडी येथे 3 दिवसांपूर्वी रास्ता रोको करण्यात आला। तर या रास्ता रोको प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्यामुळे आता आमदार रोहित पवार यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली असून माहिती देखील घेतली आहे। दरम्यान यावेळी मुंडे कुटुंबियांना धीर देत त्यांनी या ठिकाणावरूनच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधला। मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा आणि विविध विषयांवर त्यांनी चर्चा देखील केली आहे। आताच मी माझ्याबरोबर आमचे संदीप भैया असतील, भाऊ असतील, देशमुख साहेब असतील, निसार भाई असतील, असे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हे ज्ञानेश्वरी ताईंना भेटण्यासाठी इथं आले होते। त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी ताईंना आम्ही भेटलो, त्यांच्या 3 मुलांना आम्ही भेटलो। तसंच महादेव भाऊ जे होते त्यांचे वडील, आई वडील, सासरे या सगळ्यांना आम्ही तिथं भेटलो। तसंच सतीश भाऊ फड हे तिथं उपस्थित होते आणि ज्ञानेश्वरी ताईंशी आणि सतीश भाऊंशी बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थिती सांगितली, याची सुरुवात कशी झाली। महादेवराव जे होते, महादेवराव मुंडे हे अतिशय प्रामाणिक सामान्य परिवारातून घर चालावं यासाठी जमिनीचा व्यवसाय करायचे। एक जमीन कुठली तरी त्यांनी घेतली होती, त्या जमिनीसाठी इसार सुद्धा त्यांनी दिला होता आणि ती जमीन इथं असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे एक श्री कराड नावाच्या एका व्यक्तीला ती जमीन तिथं घ्यायची होती। कदाचित श्री हे वाल्मिक कराड यांचे चिरंजीव असं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला, तो वाढत गेला आणि महादेवभाऊ मुंडे हे स्वाभिमानी असल्यामुळे आणि गरीब परिवारातले असल्यामुळे तिथं स्पष्टपणे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की आम्ही कष्ट करून जगतो, आम्हाला जगू द्या। आणि मग त्याच्यानंतर वाद वाढत गेला आणि दुर्दैवाने सतीश भाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळतंय की श्री आणि सुशील असे 2 मुलं जे वाल्मिक कराडची मुलं आहेत, त्याच्याचबरोबर गोट्या, गीते आणि अजून काही लोक त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत। अशी सर्व लोक मिळून त्या दिवशी रात्री 9:30 वाजता का 9 वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला। ते पोस्टमॉर्टम सुद्धा मध्ये सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता। आणि मग जे बानगर आहेत, जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत, जे पूर्वी वाल्मिक कराड बरोबर तिथं काम करायचे पण आता समाजासाठी, लोकांसाठी, माणुसकीच्या नात्याने कुठेतरी ते खरं काय ते लोकांसमोर आणत आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं हा जो तुकडा काढला होता तो वाल्मिक कराडच्या टेबलवर नंतरच्या म्हणजे मर्डर झाल्यानंतर 4 दिवसांनी तो तिथं दिसला। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरी ताईंनी आम्हाला आज सांगितल्या, सतीश भाऊ फड यांनी सांगितल्या, त्या आम्ही सर्वांनी ऐकून घेतल्या, मीडिया सुद्धा तिथं होतं। मग आम्ही एसपीला फोन केला, कारण का झालं असं आहे की 18 महिने झाले तरी सुद्धा तिथं जे FIR मध्ये नावं यायला पाहिजे होती ती आतापर्यंत आलेली नाहीत। सुप्रियाताई सातत्याने ज्ञानेश्वरीताईंच्या संपर्कात आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी अनेक महिन्यांपासून कशी आहे, बरी आहे का, काय अडचण आहे याचा संपर्क त्यांचा तिथं आहेत। त्याच्यावर आव्हाड साहेब स्वतः अधिवेशनामध्ये या विषयासाठी लढलेत, पाठपुरावा तिथं करत आहेत। इथं असणारे सामाजिक लोक, सर्व जाती धर्माची लोक या परिवाराबरोबर आहेत। पण SP साहेबांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक उत्तर त्यांच्याकडनं काही मिळालेलं नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड।